ऐका ना, माझं डोकं दुखतं आहे, मला चक्कर येते. नाही नाही नाही, हे काही नूडल्समुळे वगैरे होत नाही आहे. हे नूडल्स बनवताना मी नेटफ्लिक्सवरती तो देसी ब्लिंग बघत होते शो, करण कुंद्रा आणि तेजस्वीचा. ते गेले दुबईला वगैरे म्हणे ना. बरं, त्यांना जरा तर करण कुंद्रा आणि तेजस्वीला साईडला ठेवा. या सनपाल फॅमिलीचं काय करायचं? यांनी एवढा पैसा कुठून आणला आहे? काय चाललं आहे जगात? आपण कुठे आहोत? आपण काय करतो आहे? मला ह्या गोष्टी प्रोसेसच होत नाही आहेत. ती बेबी सनपाल, ती 1 वर्षाची काट्टी, तिच्याकडे रोल्स रॉयस आहे कस्टमाइज पिंक कलरची. आर यू किडिंग मी? हां, तिने तिच्या बड्डेला गोल्ड जॅकेट घालून एंट्री केली होती. माहिती का तुम्हाला कसं असतं गोल्ड जॅकेट? माहिती? कधी बघितलं? बघा, त्या काट्टीकडे गोल्ड जॅकेट. हां, तिची वाईफ म्हणते, ती सनपाल म्हणते, मिसेस सनपाल, कॅन यू बिलीव्ह आय हॅव 40 किलोज ऑफ गोल्ड? नो, आम्ही नाही करू शकत आहे बिलीव्ह. उद्या मी 4 ग्राम घेऊन आले तर माझ्या घरात दरोडा पडेल. आणि कुठून आणलं 40 किलोज ऑफ गोल्ड? बापरे, इतका त्रास होतो हे बघितल्यापासून. माझं डोकं सुन्न झालेलं आहे, अक्षरशः सुन्न झालेलं आहे. बरं, ह्या तेजस्वीचं काय करायचं? हां, इथे मुंबईमध्ये असताना सोंगट्या पोंगट्या हां पावट्या सावट्या करत होती. तिकडे गेली की ॲक्सेंट बरा चेंज झाला. हे व्हॉट्सअप, कुठून आला दुबईमध्ये लँड झाल्यावर ॲक्सेंट? कसा चेंज केला? ऐक तू मजा आहे. आता मला उरलेले एपिसोड्स पण बघायचं. तोपर्यंत तुम्ही हे नूडल्स बघून घ्या. मी नूडल्स बॉईल केलेले आहेत, त्याच्यामध्ये पाणी घातलं, थोडंसं तेल आणि मीठ घातलं, मग ते थोडे छान 80% बॉईल होतील. मग ते साईडला काढून ठेवले. बॉईल झाल्यानंतर थोडंसं गार पाणी टाकलं त्याच्यामध्ये, सो दॅट ते सुके सुके म्हणजे मोकळे मोकळे होतील. ते साईडला करून ठेवले. मग ती कढई घेतली, परत त्याच्यामध्ये तेल टाकलं, मग लसूण टाकला, कांदा टाकला आणि मिरची टाकली. बरं, ते लसूण कांदा सगळं मिक्स करताना तो झारा होता ओला. थोबाडावरती नक्षीकाम झालं असतं, ती गोष्ट वेगळी. ओके, मग मी कोबी टाकला, थोडा मिक्स केला. मग माझ्याकडे सॉसेस होते, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोय सॉस, विनेगर, असं मी थोडं सगळं टाकलं. आता तुमच्याकडे कांदा लसूण मसाला, धणे जिरे पावडर, कोथिंबीर, कढीपत्ता, जे काही असेल, खोबरं, सगळं त्यात टाका. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही शेवटी खायचं तुम्हाला, मला काही त्याचं करायचं नाही. मला जे आवडतं ते मी थोड्या प्रमाणात टाकलेलं आहे. मग ते जे नूडल्स बॉईल करून ठेवले होते ते घेतले, त्याला थोडंसं मोकळं केलं आणि ते टाकले कढईमध्ये. मग त्याला छान मिक्स केलं. इतकं मिक्स केलं की त्याचे फार तुकडे झालेले आहेत. पण नूडल्स चवीला मात्र छान होते. आता तुम्ही पण बनवा आणि तो बघा शो आणि मला तुमचे कमेंट सांगा. ओके, बाय.